बॉयफ्रेंड सोबत पहिला संभोग। हेल्लो मित्रांनो, माझे नाव सायली आहे आणि ही माझी एकदम पहिली गोष्ट आहे। ही माझी पहिल्या सेक्सची गोष्ट आहे। माझी गोष्ट पसंत आली तर सबस्क्राइब जरूर करा। माझा रंग गहूवर्ण आहे। माझी हाईट 5 फूट 5 इंच आहे। माझे शरीर एकदम सुडौल आहे। मला खूप लंड ठोकू पाहत असतात आणि मला पाहून त्यांचे पाणी पण निघून जात असते। माझा एक बॉयफ्रेंड आहे ज्याचे नाव प्रदीप आहे। आम्ही दोघे आधीपासून एकमेकांसमोर मोकळे आहोत। माझ्यामध्ये खूप हौस आहे आणि मला आधीपासून ठोकायचे होते। प्रदीप खूप मजबूत आहे आणि त्याचा लंड पण एकदम मस्त आहे। त्याचा लंड 9 इंच आहे आणि 3 इंच जाड आहे। मी पहिल्या वेळी त्याचा लंड वेबकॅम वर पाहिला होता। तेव्हापासून मला ठोकून घ्यायचे होते आणि एक दिवस ते खरे ठरले। माझ्या घरचे लोक बाहेर गेले होते। मी एकटी होते आणि तेव्हा मी माझ्या मम्मीला कॉल केला आणि म्हणले की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जायचे आहे। प्रदीप मला घ्यायला आला होता आणि आम्ही त्याच्या एक मित्राच्या अपार्टमेंटमध्ये गेलो होतो। मी खूप उत्तेजित झाले होते आणि माझी पुच्ची पण एकदम ओली झाली होती। मी पहिल्या वेळी लंड घेणार होते। आता रस्त्यामध्ये मी प्रदीपलाच केला तर त्याचा लंड आकाशालाच करू पाहत होता, पण तो चड्डीमध्ये दबून राहिला होता। मग आम्ही अपार्टमेंटमध्ये पोचलो होतो आणि त्याने मला एकदम पकडले होते आणि मी पण त्याला साथ देऊ लागले होते आणि तो मला किस करू लागला होता। मी पण त्याला साथ देत होते कारण की मला पण आग लागली होती। तो हळूहळू मला चोकू लागला होता। प्रदीपने मला उचलले होते आणि अचानक मला बेडवर आपटले होते आणि तो त्याचा शर्ट काढू लागला होता। तर मी त्याला थांबवले होते। मी म्हणले की थांब जान। तर तो म्हणला की का? तर मी म्हणले की बस 2 मिनिट। आणि मग उठून बेडवर माझ्या गुडघ्यावर बसले होते। प्रदीपचा फेवरेट कलर ब्लॅक आहे आणि मी ब्लॅक नेटची ब्रा आणि पेंटी घातली होती। त्यामधून माझे आतमधले सर्व काही दिसत होते। मग मी माझे कपडे काढणे आधी चालू केले होते आणि मग बेडवरून उतरून प्रदीपच्या समोर गेले होते आणि त्याला किस करू लागले होते। मग मी बाथरूम कडे गेले होते आणि बाथरूम कडे तोंड करून उभी राहिले होते आणि त्याला पाहून स्माइल केली होती। त्याला समजले होते आणि तो पण माझ्याकडे येऊ लागला होता। तोपर्यंत मी शोवर चालू केला होता आणि माझ्या अंगाने खेळत होते। तो पण आतमध्ये आला होता। मी म्हणला की का इतके तडपत आहेस मला, असे म्हणून त्याने मला बाहोमध्ये पकडले होते आणि मी त्याला माझ्याकडून सोडवू पण शकत नव्हते। मी जे होत होते त्याचा आनंद घेत होते। मग तो माझे बॉल दाबत होता आणि मी खूप जोराने ओरडत होते। मग मी त्याचा लंड माझ्या हातमध्ये घेतला होता आणि त्याने खेळत होते। मग मी म्हणले की प्रदीप वेबकॅम मध्ये तर वेगळे दिसत असते, तो माझ्या आतमध्ये जाणार का? मग तो म्हणला की का नाही जान, बस थोडी मेहनत करावी लागणार आहे कारण की तुझी पुच्ची अजून कुवारी आहे। चाल जान, आता मला कंट्रोल होत नाही आहे आणि पटकन माझा लंड तुझ्या तोंडमध्ये घेऊन टाक। मग मी गुडघ्यावर बसले होते आणि त्याचा लंड तोंडामध्ये घेतला होता आणि चोकत होते। मला असे वाटत होते की मी पूर्ण लंड आतमध्ये घेते, पण मी घेऊ शकत नव्हते। मग त्याने म्हणले की तू लंड खूप चांगला चोकतीयेस। मग मी उभी झाले होते आणि त्याने एक बोट माझ्या पुच्चीमध्ये टाकून दिले होते। मी एकदम घाबरले होते कारण की हे सर्व एकदम अचानक घडले होते। मग तो एकदम हळूहळू त्याचे बोट आत बाहेर करत होता आणि मी फक्त अह अह औ उछ औ ओ करत होते। आता प्रदीप माझ्या बोलला चोकत चोकत माझ्या पुच्चीमध्ये बोट करत होता। त्याचे बोट माझ्या पुच्चीला असे ठोकत होते की मला ते स्वर्ग दाखवत होते। मग मी पण एकदम तापले होते। मी त्याला म्हणले की आता प्लीज टाकून दे माझ्या आतमध्ये प्रदीप, आता तुझा लंड टाकून माझी एकदम फाडून दे, मला कुवारीपणापासून मुक्त करून मला तुझी रंडी बनवून घे। त्याने मला गोदमध्ये घेतले होते आणि परत बेडवर टाकले होते। तो म्हणला की जान, तुझी एक वेळा पुच्ची तर पाहून घेऊ दे। मग तो खाली आला होता आणि माझ्या पुच्चीवर त्याची जीभ लावून तिला चाटू लागला होता।
तो असे चाटत होता जसे एक कुत्रा हाड पासून चाटतो आणि मला तर कंट्रोल होत नव्हते आणि मी एकदम तापले होते. मला असे वाटत होते की माझ्या पुच्चीमधून काहीतरी निघणार आहे. मग प्रदीपला मी म्हणले की माझा रस येणार आहे. तर तो म्हणला की काही नाही जान, तू काढून टाक. आणि त्याने माझा सर्व रस चाटून टाकला होता. आता माझी पुच्ची परत एक वेळा टाईट झाली होती. मग त्याने त्याचा लंड आणि माझ्या पुच्चीवर खूप सारे तेल लावले होते आणि त्याचा लंड माझ्या पुच्चीमध्ये टाकू लागला होता. त्यामुळे मी एकदम हादरले होते. मला आता मस्ती पण आली होती आणि मला ठोकून घ्यायचे होते, तर मी अहहहहऊ औ ई ऊ याई करत होते. मला त्याने एक ठोका मारला होता आणि 4 इंच आतमध्ये टाकून दिला होता. तेव्हा मी एकदम ओरडले होते, अहह औई आई औ ओह हह हई ओह मेले. मग त्याने मला प्रेमाने किस केले आणि अर्धा लंड आतमध्ये ठेवून त्याने मला किस करू लागला होता. मी खाली पाहिले तर रक्त वाहत होते. आम्हाला दोघांना समजले की माझी सील तुटली आहे. मग माझा त्रास पण कमी झाला होता आणि मग तो परत ठोके मारू लागला होता. आता त्याची ठोक्याची स्पीड एकदम वाढली होती आणि त्याने मला वर करून खाली आला होता आणि मी त्याच्या लंडवर बसले होते. मी पुढे मागे होत होते. तेव्हा तो माझे बॉल दाबत होता. मग आम्ही डॉगी स्टाईल मध्ये आलो होतो आणि त्याने मला असे ठोकले की वाह मजा आली. मी आतापर्यंत 2 वेळा माझे पाणी काढले होते आणि त्याने 1 वेळा काढले होते. आता माझे पाय पण दुखत होते आणि मी एकदम दमले होते. तेव्हा त्याचा पण रस निघाला होता. मी म्हणले की मला चाखायचा आहे. मग त्याने हात हलवून रस माझ्या तोंडमध्ये टाकून दिला होता आणि मी चाटला होता. वाह, काय मस्त टेस्ट होता त्याचा. 1 तास आम्ही असेच नागडे चिकटून झोपलो होतो आणि मी त्याला 1 वेळा ब्लोजोब दिला होता. मग 3-4 तास सेक्स करून आम्ही घरी आलो होतो. माझी पुच्ची 3 दिवस सुजली होती. त्यानंतर मी सेक्समध्ये एकदम एक्सपर्ट झाले होते आणि प्रदीपच्या शिवाय पण अनेक लंड पासून मी ठोकून घेतले होते.